श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. मित्रांनो, असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या देवी संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय भक्ता, तू आमच्याकडे जे काही मागितले आहे, जे काही प्रार्थना केली आहेस, ती लवकरच पूर्ण होईल. काळजी करू नको, तुझ्या पाठीशी मी आहे. भक्तांनो, देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी काहीतरी संवाद साधत आहेत, त्यामुळे या संवादाला दुर्लक्ष करू नका. मामा म्हणतात, प्रिय भक्ता, जेवढा तुझा दृढ निश्चयाच्या पुढे काहीच असंभव नसते. या व्यक्तींचे तुझा निश्चय जर दृढ असेल तर देवालाही ते देणे भाग पडते जे तुला पाहिजे आहे. लक्षात ठेव, त्यामुळे तुझा विश्वास चांगल्या प्रकारे असू दे. जर तुझा स्वतःवरती विश्वास नसेल तर आयुष्यात काही देखील तू प्राप्त करू शकणार नाहीत. बाळूमामा सांगतात, प्रिय भक्ता, एक गोष्ट नेहमी लक्षात घे, वाईट व्यक्ती तुला अनुभव देते तर चांगली व्यक्ती तुला साथ देते. या गोष्टीकडे जर तू लक्ष दिलास तर नक्की आयुष्यात तुला जास्त अडचणी येणार नाही. लक्षात ठेव, तुझी मोठी आणि जी कोणती इच्छा तू मला म्हटला आहेस ती तुझी इच्छा पूर्ण होणारच, यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर सर्व काही निशंक सोपव आणि तू तुझे कर्म चांगले करीत राहा. त्याचे फळ तुला नक्कीच मी वेळ आल्यानंतर देईल. चिंता करू नको, माझ्या शक्तीवर विश्वास ठेव. ज्यांनी मामांवर श्रद्धा असेल त्यांनीच आज प्रत्यक्ष टाळाटाळ न करता आजचा हा देवी मामांचा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्या. भक्तांनो, मामा म्हणतात, आता सगळे चांगलेच होणार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. मग बघ कसा चमत्कार तुझ्या जीवनात घडतो ते. माझ्या प्रेमळ भक्ता, स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील ते जेथे विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. त्यामुळे जीवनामध्ये कधीही स्वतःचा विचार करत असताना इतर व्यक्तींचाही विचार कर. जो व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन यशस्वी होतो तोच व्यक्ती आयुष्यात जास्त यश प्राप्त करीत असतो. संस्कारांपेक्षा कोणतेही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. भक्ता, लक्षात ठेव, श्रीमंती म्हणजे फक्त पैशाने असलेली याला श्रीमंती अजिबात म्हणत नाही. तुझ्यामधील असणाऱ्या प्रामाणिकपणा आणि संस्काराला प्रत्यक्ष माणुसकी आणि श्रीमंती म्हणतात. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, जर तुझ्या चांगले कर्म असतील तर नक्की मी यश मिळवून देईल. चिंता करू नको. विश्वासघातकी माणसांना चांगल्या माणसांची किंमत कधी कळत नसते. त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसांवर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. फक्त देवांवर विश्वास ठेवा. मामा म्हणतात, बाळा, तू स्वतःला जेवढे ओळखत नाहीस ना तेवढे मी तुला ओळखतो. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी तुला निश्चित स्वरूपात एक दिवस नक्की देणार. फक्त संयम ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मामांच्या मार्गात येणं हे कोणाचेही भाग्यात नसतं. मामांचे आणि त्यांचे प्रत्यक्ष पूर्वजन्मीचे तृणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. भक्तांनो, जर या क्षणी तुम्ही मामांची भक्ती करीत असाल तर याचा काही ना काही अर्थ आहे. नक्कीच तुम्ही देखील मामांची भक्ती करत असाल तर प्रत्यक्ष करीत चला, कारण मामा प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहेत. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, काळजी करणे थांबव आणि माझ्या देवी शक्तीवर विश्वास ठेव. बाळा, तुझे चांगले दिवस येत नाहीत असं कधीही प्रत्यक्ष मनामध्ये आणू नको. तुझे चांगले दिवस नक्कीच येणार. फक्त त्यासाठी तुला चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागणार. तुझ्या वाट्याचे दुःख
तू भोगून संपवली आहेस तुझ्या वाट्याचे सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार. फक्त मामांचा हात धर भक्तांनो. देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या देवी स्वरूपी मामांच्या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका. माहिती नाही काय जादू आहे बाळू मामांच्या चरणात मुजरा करायला. जितके खाली वाकाल तुम्ही तितके मोठं झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यामुळे काळजी न करता आजचा हा देवी स्वरूपी संदेश पुढे ऐका भक्तांनो. मामा सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काही ना काही मोठे कारण दडलेलं असतं. काही लोक नक्कीच तुझ्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला तुला येतात, तर काही लोक तुझ्या चांगल्या कर्माची फळ द्यायला तुझ्याकडे येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून तुला फार त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर फार आनंद मिळतो. म्हणून लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणं हे म्हणजे तुझ्या मागील जन्माचे काही ना काही अर्थ असते. त्यामुळे तुझे कर्म चांगले ठेव, म्हणजे तुला पुढील जन्मी देखील नक्कीच चांगले जन्म मिळणार. प्रेमळ भक्ता, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो पुढे जातो आणि जो संघर्ष स्वीकारत नाही, फक्त आयुष्यात आरामात पुढे जाणं स्वीकारतो, तो या जीवनात काहीही प्राप्त करू शकत नाही. भक्तांनो, मामा म्हणतात तुझ्या जीवनात संकटे आली, त्या संकटांना पाहून घाबरून पळू नको, डगमगू नको. उलट त्या संकटांचा धिट्टाने सामना कर, घाबरू नको. मी तुझ्याबरोबर असताना तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. जर तसे समजशील तर नक्कीच तू तसेच राहशील. म्हणून स्वतःची ताकद ओळख आणि जीवनात पुढे चालत राहा. प्रेमळ भक्ता, मी तुला तुझ्या आयुष्यात पुढे जाण्याकरिता भरपूर ताकद आणि बळ दिलेले आहेत. फक्त चिंता न करता माझी भक्ती करत चल, बेहू नको. माझी देवी स्वरूपी शक्ती नेहमी तुझ्या सोबत आहे. जे तुझ्या मनात आहे ते उद्या तुझ्या नशिबात पण असेल. फक्त मनापासून आज हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर. भक्तांनो, देव सांगता जेव्हा कोणाचा आधार नसतो आयुष्यात, तेव्हा पाठीशी असते एकच शक्ती, ती म्हणजे श्री संत सद्गुरू बाळू मामा. तुझा विजय तुझ्या विरोधकांचे हार आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे नुसतं रडत बसू नको, जोमाने प्रयत्न कर आणि यशस्वी हो. लक्षात ठेव, माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, बिनकामाचा मोठेपणा एक दिवस प्रत्येक माणसाला भिकेला लावल्याशिवाय सोडत नाही आणि बिनकामाचा प्रत्यक्ष चांगुलपणा आयुष्यात प्रत्येकाला गरीब बनवत असतो. त्यामुळे बिनकामाचा गरीबपणा प्रत्यक्ष करू नको, कारण देवाला सर्व काही ठाऊक असते. कोण देवांची खरी भक्ती करीत आहे आणि कोण देवांची त्यांच्या फायद्यासाठी भक्ती करीत आहे. त्यामुळे असं वाटून घेऊ नका की प्रत्यक्ष देवांकडे फक्त आपल्या हवेसाठी देवांची भक्ती करणे म्हणजे देवाला सर्व काही कळत नाही असे समजून घेऊ नका. भक्तांनो, अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. लक्षात ठेवा, जीवनात अहंकारी होचाल तर जीवनात नेहमी रडचाल. त्यामुळे अहंकार सोडा आणि मामांच्या भक्तीत या. भक्तांनो, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे. मीच पवन आहे, मीच आहे जल गगनही मीच आहे. प्रत्यक्ष आत्मापुरातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कोठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे, माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे. हम गए नाही, अभी जिंदा आहे. प्रेमळ भक्तांनो, मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आले तरी गुरुची का सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर तुझी सुटका होते. त्यामुळे लक्षात ठेव, संकट
संकटे आले म्हणून डगमगू नको, कारण संकटे येणे दुःख येणे हे आयुष्याचा एक भाग आहे. त्यांना न भेटा त्यांचा प्रत्यक्ष सामना कर आणि आयुष्यात पुढे जा. प्रेमळ भक्ता, तुला आयुष्यात एक ना एक दिवस नक्की यश मिळणार, याकडे लक्ष दे. असं म्हणू नको की तुला यश मिळेल का नाही मिळेल असे नकारात्मक विचार अजिबात करू नको. लक्षात ठेव, बाळू मामांचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय नक्कीच आपलाच होतो असा नक्की अनुभव येतो. भक्तांनो, त्यामुळे मामांची भक्ती करा. आयुष्यात नक्की सर्व काही प्राप्त होईल. अजून फार दूरचा पल्ला गाठायचाही तुला. खूप साधना करायची आहेत, खूप मेहनत करायची आहे, खूप साऱ्या तपस्या करायच्या आहे. अरे, कठोर मेहनतीशिवाय कुठलाही मार्ग सहजपणे खुला होत नाही. त्यामुळे कठोर मेहनत करत चल. प्रेमळ भक्ता, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. एक चांगला मित्र तुमच्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते, कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नातीसुद्धा माघार घेतात. तिथे नक्कीच मित्र तुमचा धावून येईल. भक्तांनो, मामा सांगतात तुझ्या आयुष्यात कोण येणार हे नक्कीच तुझ्या जन्मातच ठरलेलं असतं, हे तुला ठाऊक असणे गरजेचं आहे. लक्षात ठेव, कोणासमोर हात पसरवण्यापेक्षा बाळू मामांसमोर हात जोडा. बाळू मामा आपली ओंजळ कधी रिकामी ठेवत नाहीत. एकदा निस्वार्थ मनाने हा देवी स्वरूपी संदेश मामांचा पुढे ऐकून तर पहा. आयुष्यात नक्की सर्व संकटे दूर होतील. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच आहेत बाळू मामा, जे नक्कीच आपल्या भक्तांच्या सोबत असतात. भक्तांनो, बाळू मामा म्हणतात आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुला भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर तुला काटाही टोचू देणार नाही. जर तुझी नीतिमत्ता साफ नसेल तर आयुष्यात तुझ्या दुःख असणार. जर तुझी नीतिमत्ता साफ असेल तर तुला मी काटाही टोचू देणार नाही. शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण गरजेपुरता वापर करणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील. त्यामुळे चिंता करू नका, फक्त मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात जरा दुःख आले म्हणून डगमगू नको. आयुष्यात कोणी साथ सोडली, कोणी वाईट बोलले, कोणी काहीतरी टोचून बोलले, याकडे लक्ष देऊ नको. आयुष्यात जे काही घडते ते सहज घडत नसते. त्यामधील आणि त्यामागील सर्वात मोठे काही ना काही कारण असते. म्हणून असे समजून घेऊ नको की तुझ्या आयुष्यात जे काही सध्या घडत आहे ते प्रत्यक्ष दुःखाचे घडत आहे. लक्षात ठेव, प्रत्येक घडण्यामागे काही ना काही कारण असते. जे आज तुझ्या जीवनात वाईट प्रसंग येत आहेत, तेच वाईट प्रसंग तुला काही ना काही शिकवून जातील. तुझं कोण, परक कोण, या जगातील अनेको रंग तुला दाखवून जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती प्रत्यक्ष वाईट दिवस आणि वाईट वेळ मी तुला आणून दिली आहे. कारण परिस्थिती माणसाची तेव्हाच बदलते जेव्हा त्याची मनस्थिती चांगली होते. म्हणून प्रत्यक्ष मनस्थिती बदल, परिस्थिती मी स्वतःहून बदलेल. मामा सांगतात प्रेमळ भक्ता की प्रेताला स्पर्श केल्यावर माणूस अंघोळ करतो, पण तोच मूर्ख माणूस प्राण्यांच्या मृतदेहाला अन्न म्हणून कसे काय स्वीकारतो. लक्षात ठेव, सर्व काही मनाचा खेळ आहे. फक्त तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर आणि प्रत्येक प्रयत्न कर. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. जे तुझ्या मनात आहे ते उद्या तुझ्या नशिबात असेल. फक्त हा निस्वार्थ मनाने संदेश बघ. नेहमी लक्षात ठेव, तू नेहमी म्हणतो चांगले लोक शोध आणि वाईट लोकांना सोड, पण नक्कीच बाळू मामा आपल्या भक्तांना म्हणतात लोकांमधलं चांगलं शोध प्रत्यक्ष आणि वाईट दुर्लक्षित कर. कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही. सर्वांच्यात वाईट गुण असतात आणि चांगलीही गुण असतात. लक्षात ठेव, त्यामुळे प्रत्यक्ष तुझ्यामधील देखील चांगले गुण बघ आणि आयुष्यात पुढे जा. या जगात असा कोणताच व्यक्ती
नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो. आणि जो नेहमी उदास असतो तो आयुष्यात कधीही काहीही करू शकत नाही. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी सांगतात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतलास तर आयुष्यभर तू रडत बसशील. कारण प्रत्यक्ष तुझ्यासोबत जो जसा वागत आहे त्याच्याबरोबर तसा वाग. तुला आयुष्यात कधीही चिंता करण्याची गरज नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, वेळ वाया घालवू नको. माझा हा संदेश पुढे ऐकत चल. तुला नक्की आयुष्यात कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे जगायचे समजून जाईल. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात दुःख विसरायचे असेल तर स्वतः हसायला शिक आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसवायला शिक. एकदा कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळू मामा. प्रेमळ भक्तांनो, जीवनात आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अशक्य प्रत्यक्ष तुमच्या मनात आहे, मात्र शक्य देव करतील यावर विश्वास ठेवा. भक्तांनो, मामा सांगतात योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी नक्की तुझ्या सोबत असेल. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुला नक्की एक ना एक दिवस तुला जे हवे ते मी मिळवून देणारच. आयुष्यात काही नसला तरी चालेल, पण या मामांचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असतो. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने मामांचे नामस्मरण करायचं आहे. भक्तांनो, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. आपल्या वागण्या, बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध नक्कीच प्रत्यक्ष होत असतो. भक्तांनो, देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करू नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. रोज झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठताना मामांकडे हे प्रार्थना करा, हे बाळू मामा, हे घर तुमचे आणि मी तुही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित अजिबात होऊ देऊ नका. जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना प्रत्यक्ष आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार येऊ देऊ नका. कोणाविषयी राग अजिबात नका येऊ देऊ. सर्वांशी प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि कायम आमच्या पाठीशी राहा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी असतील. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं, तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो? नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेच जण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेतात, त्यात माझा काय दोष? भक्तांनो, तुमच्या जवळचा व्यक्ती यशस्वी झाला म्हणून कधीही त्याच्यावर जळू नका आणि प्रत्यक्ष दुःखी होऊ नका. जर तुम्ही तसे कराल तर तुमच्या वाटेला जे काही सुख आहे ते देखील नक्कीच जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष कोणी यशस्वी झाले, कोणी पुढे गेले म्हणून त्याचे पाय ओढू नका. जर तुमच्या घरात प्रत्यक्ष फार जास्त नकारात्मक वातावरण असेल तर कोणत्याही शनिवारी संध्याकाळी प्रत्यक्ष एका काळ्या कपड्यांमध्ये तुरटी बांधून घराच्या मुख्य दारावर आतून प्रत्यक्ष बांधा. असे केल्याने घरातील नकारात्मकता कमी होऊन घरात शांती लागेल व घरात सुख समृद्धी नांदेल. भक्तांनो, मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची फार मोठी गरज आहे. तुझा रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरात्र सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधी पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हवाच. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतो, माझ्याकडे ज्या आशेने येतो ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देईल. विश्वास ठेव, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात जे तुला हवं आहे, ज्यासाठी तू बनला आहेस, त्या सर्व गोष्टी मला आधीपासूनच ठाऊक असतात. अरे, ज्या प्रकारे माझ्या
मनाशिवाय या जगातील साधे पानही हलू शकत नाही, तर प्रत्यक्ष मला तुझ्या जीवनात काय हवे आहे तुला, आणि तुला जीवनात कशा प्रकारे पुढे जायचे आहे, आणि कोणते दुःख तुला पूर्णपणे घेरत आहेत, हे सर्व मला माहिती असते. फक्त मी तुझी सहनशक्ती पाहत असतो. घरातून बाहेर पडताना म्हणा, हे मामा माझ्यासोबत तुम्ही चला. कधी तुम्हाला प्रत्यक्ष खूप रडू येत असेल तर प्रत्यक्ष मामांना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही फार आनंदी असाल तेव्हा म्हणा, हे बाळू मामा माझा तुमच्यावर फार श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा प्रत्यक्ष म्हणा, माझ्या मदतीला या. तुमचा हातून काही चुकत असेल तेव्हा म्हणा, बाळू मामा मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना प्रत्यक्ष मामाविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, हे बाळू मामा तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. भक्तांनो लक्षात ठेवा, देवान प्रत्यक्ष देवळामध्ये काहीतरी मागण्यासाठी जात जाऊ नका. प्रत्यक्ष देवळामध्ये एका कारणाने जात जावा, ते म्हणजे, हे मामा मला तुम्ही प्रत्येक गोष्ट दिली आहे. हे परमेश्वरा, प्रत्यक्ष मला जीवनात सर्व काही हवी असणारी तुम्ही गोष्ट दिली आहे. फक्त माझ्या अजून प्रयत्नांना साथ द्या असं म्हणा. नक्की देव तुम्हाला सर्व काही देतील. भक्तांनो लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळू मामा सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व मोठ्या इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी प्रत्यक्ष देवानी तुम्हाला 2 हाते दिली आहे. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल, आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय तुम्हाला देवानी द्यायचे आहे? म्हणून अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि प्रत्यक्ष रोज देवळात गेल्याने देव पावत नसतो. भक्तांनो, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे आणि कोणत्या प्रकारे वागता हे प्रत्यक्ष गरजेचं आहे. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतच, पण माणुसकीसुद्धा नष्ट होते. आपण कोणासाठी कधी महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज पडली की आठवण, आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. कित्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा प्रत्यक्ष गाव गोळा होतो. पण वाईट प्रत्यक्ष वेळ असेल तर नक्कीच कोणी देखील तुमच्यासमोर येणार नाही. भक्तांनो चिंता करू नका, देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. मोगरीच्या वेळी जवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा प्रत्यक्ष बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काहीही उपयोग नाही. आपलं चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळी ही आहे हेच विसरतो. भक्तांनो, आणि खाली न बघता एका लाईट चालत असतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा प्रत्यक्ष घुसलेला असतो. आयुष्यातही प्रत्यक्ष आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो. भक्तांनो, आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, दोषाचा, आकसाचा काटा आपल्या माणसाला प्रत्यक्ष आणि मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगले वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष येणाऱ्या वाईट लोकांचा, हे आपणच तपासायचं असतं. भक्तांनो लक्षात ठेवा, देव म्हणतो, प्रेमळ भक्ता, ज्या प्रकारे तुझी मनस्थिती असेल
त्या प्रकारे तुझे जीवन आणि तुझी परिस्थिती असेल. त्यामुळे मनस्थिती बदल, परिस्थिती नक्की बदलेल. भक्ता, चिंता करू नको. कितीही वाईट वेळ असली तरी मी तुला साथ देईल. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. भक्तांनो, मामा म्हणतात, प्रेमळ भक्ता, तुझा स्वभाव कसाही असेना, फक्त निस्वार्थ मनाने चांगले कर्म कर. कारण आयुष्यात सर्व खेळ हा कर्माचा आहे. जर तुझे कर्म चांगले असतील तर परमेश्वरी तुझ्या समोर झुकतो. त्यामुळे कर्म चांगले कर. एका तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जंगलाच्या रस्त्याने चालत होता. त्यातील एक पोते रस्त्यात पडले. थोड्या वेळाने तेथे काही मुंग्या आल्या आणि त्यांनी 10-12 दाणे घेतले आणि त्या गेल्या. मग काही उंदीर आले, त्यांनी 100-200 ग्राम खाल्ले आणि ते निघून गेले. मग काही पक्षी त्याच ठिकाणी आले, त्यांनी थोडं खाल्ले. मग गाय आली, तिने 2-3 किलो आरामात खाल्ले असेल. सर्वांनी आपल्या पोटापुरते घेतले आणि मग तेथे एक माणूस आला आणि त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतेच आपल्या खांद्यावर टाकले आणि घरी घेऊन गेला. सृष्टीतील इतर सर्व प्राणी प्रत्यक्ष पोटासाठी जगतात. फक्त मनुष्य हा असा प्राणी स्वार्थासाठी जगतो. म्हणून सर्व काही जवळ असूनही सर्वात दुःखी आणि असमाधानी फक्त आणि फक्त माणूस आहे. भक्तांनो, जीवन फार सुंदर आहे. फक्त त्याचा आनंद घ्या. प्रत्यक्ष देवांची शक्ती तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. आपल्या आजचा वर्तमान म्हणजे आपण स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या भूतकाळातल्या प्रत्यक्ष घडून गेलेल्या घटनांच्या दगडांनी बनवलेला तुरुंग असतो. आपण या तुरुंगातून तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत आपल्या भूतकाळालाच आपल्या भविष्यकाळाचा पाया बनवत नाही. कारण भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे दगड वर्तमान काळात फार जड होतात. त्यांना तोडता येणं अशक्यच प्रत्यक्ष नसतं आणि सहज शक्य नसलं तरी भविष्य काळाखाली प्रत्यक्ष गाडता येणं फार अवघड असतं. भक्तांनो, लक्षात ठेवा, देव म्हणतात, जी गोष्ट तुला प्राप्त करायची आहे ती प्रत्यक्ष एक ना एक दिवस तुला ती प्राप्त होणारच. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तू तुझे संपूर्ण आयुष्य तो दिवस शोधत फिरत असतो जो तुला महत्त्वाचा वाटतो, म्हणजे तुझा मृत्यू दिन. तुला रात्रंदिवस याच गोष्टीची काळजी लागू राहिलेली असते की तुझा मृत्यू कधी येणार. पण यापेक्षा महत्त्वाचे 2 दिवस तुझ्या आयुष्यात असतात. पहिला म्हणजे तुला हे जीवन मिळाले तो दिवस आणि दुसरा म्हणजे तुला आयुष्य समजतो तो दिवस. दुर्दैवाने जन्मदिन आणि मृत्यूदिन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतोच येतो. प्रत्यक्ष त्यापासून कोणी चुकत नाही. पण बहुतांश लोकांच्या आयुष्यात तो मधला महत्त्वपूर्ण दिवस कधी येत नाही. त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि मामांची भक्ती करावी लागते. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नको. आयुष्यात जे होणार आहे ते कधी चुकणार नाही. मात्र लक्षात ठेव, जर तुला पुढे जायचे असेल तर तुला माझ्या शक्तींवर विश्वास ठेवायचा आहे. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद तर गरिबीसाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्यांच्या आयुष्यांच्या अर्थांची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी बदलतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमची वेळ प्रत्यक्ष येणारच. फक्त तुम्हाला वेळेसाठी वेळ द्यावा लागणार. मामा म्हणतात, प्रेमळ भक्ता, ध्येय प्राप्त करणे हे सोपे नाही, मात्र अशक्य असे काहीही नाही. सुखी होणं आणि यशस्वी होणं या 2 सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. तुला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पैसा कमव, माणसे जोड, वेगवेगळे 1000 उद्योगधंदे कर. पण तुला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेव. ते ध्येय गाठण्यात तू अपयशी होशील किंवा यशस्वी होशील, पण
प्रत्यक्ष अविरत ध्येय गाठण्याचा प्रयत्नात वा प्रवासात तुला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही हे मात्र नक्की आहे. मात्र तू जर निस्वार्थ मनाने आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करशील तर नक्की आयुष्यात पुढे जाशील. तुला आयुष्यात पुढे जाऊन काय घडलं हे कळण्यासाठी प्रत्यक्ष ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नाही. प्रत्यक्ष लावो तेजेने जे सांगितलं आहे त्यावर थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखं आहे. प्रत्यक्ष तुझे विचार तपस, कारण तुझे विचार पुढे जाऊन शब्द बनतात. तुझ्या शब्दांचा विचार कर, कारण शब्दातच पुढे जाऊन कृती बनतात. तुझ्या कृतींचा विचार कर, कारण कृतीच पुढे जाऊन सवयी बनतात. तुझ्या सवयींचा विचार कर, कारण सवयीच पुढे जाऊन तुझं चरित्र बनतात. तुझ्या चरित्रांचा विचार कर, कारण तुझे चरित्रच पुढे जाऊन तुझे नशीब बनते. लक्षात ठेव, तुझ्या भविष्यात काय घडते हे तुझ्या हातात आहे. फक्त तुला प्रत्यक्ष सर्व गोष्टींचा विचार करायचे आहे. भक्तांनो, मामा म्हणतात आयुष्याचे धडे सोपे नाही. आयुष्य खरं तर साधं सरळच असतं. माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे लागलेला असतं. आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकवण्यासाठी तत्वज्ञानाची प्रत्यक्ष मोठमोठी पुस्तके वाचण्याची काहीही एक गरज नाही. आयुष्य देईल ते धडे गिरवत राहील तरी पुरेसे आहे. कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही प्रत्यक्ष जास्त आयुष्य शिकवत असते. त्यामुळे आयुष्याला कधी नाराज होऊ नका की तुमचे आयुष्य खराब आहे, तुमचे जीवन खराब आहे म्हणून निराश होऊ नका. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात आनंदी जगायचे असेल तर तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. मगच तुम्हाला आयुष्यात नक्की यश मिळेल. जर तुमच्या अडचणी तुम्हाला जीवनात येत असतील, तुमच्या ध्येयाकडे जात असताना खड्डे येत असतील तर काळजी करू नका. मित्रांनो, ईश्वराने माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत, तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत, पाहण्यासाठी डोळे देखील दिले आहेत, ऐकण्यासाठी कान देखील दिले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचार करण्यासाठी मेंदू दिला आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला हवे तिकडे जाऊ शकता. मग आयुष्यात खड्ड्यात पडल्या उगाच ईश्वराला दोष का द्यावा? आता ईश्वराने काय तुम्हाला त्याच्या खांद्यावर घेऊन फिरावं का? मित्रांनो, मामा म्हणतात प्रेमळ भक्ता, सर्व काही तुझ्या जागीच आहे, फक्त तू त्याचा नीट वापर कर. आयुष्यात कधी अडचण आली तरी खचू नको, कारण येणारी अडचण प्रत्यक्ष कशी का असेना तू स्वतःला मजबूत करशील तर आयुष्यात नक्की पुढे राहशील. लक्षात ठेव, फक्त आणि फक्त विचार करणं हेच आयुष्यात प्रत्येक वेळी माणसाला मागे टाकत असतं. मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करू नको, माझा हा संदेश पुढे एक नक्कीच तुला आयुष्यात मोठे प्रत्यक्ष अनुभव येतील. क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी होत नाही, कारण माणसाच्या क्षमता माणसातच आयुष्यातले प्रत्यक्ष यशापयश ठरवत नसतात. माणसाचे निर्णय ठरवत असतात. सर्व गुणसंपन्न व सर्व क्षमतायुक्त मनुष्याला पण योग्यच निर्णय योग्य वेळी घेता आले नाही तर मग त्याच्या क्षमता, गुण, शहाणपणा, योग्यता आणि सर्व आयुष्य व्यर्थ आहे. भक्तांनो, बाळू मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही दुःख आले तरी काळजी करू नको, कितीही अडचणी आले तर माझे नाम घे, कारण माझ्या नामात जितकी ताकद आहे तेवढी कशातही नाही. फक्त नामस्मरण करीत राहा आणि जीवनात पुढे चालत राहा. मित्रांनो, आजचा हा मामांचा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा मौल्यवान दिला असेल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन मामांच्या संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.